नमस्कार मंडळी, आज आपण खवा किंवा दूध न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया। गाजरामध्ये खूप सारे पोषक तत्व असतात आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात। त्यामुळे गाजर हे आवर्जून खाल्लं पाहिजे। तुम्ही कच्चं जरी जेवणासोबत खाल्लं तर त्याचे खूप सारे असे फायदे आहेत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतलेले आहे गाजर आणि ही गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यावरती माती वगैरे असेल ती सर्व निघून जाते। अशा पद्धतीने चोळायचं आहे म्हणजे माती निघते। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे। मी आधी धुवून घेतलेली तरी पुन्हा धुत आहे एकदा। आता यावरची आपण ही सालं काढून घेऊया, म्हणजे यावरती छोटे छोटे जे मुळं असतात ते सुद्धा निघतात आणि थोडीशी माती वगैरे राहिली असेल ती सुद्धा निघून जाईल। सर्व सालं अशा पद्धतीने आपण काढून घेऊया। हलव्यासाठी गाजर आणताना खूप असे निब्बर आणू नका। निब्बर जर आणले तर त्यामध्ये जो भाग असतो आतमधला जो पांढरा भाग तो खूप जास्त येतो आणि चवीला छान लागत नाही हलव्यामध्ये। त्यामुळे जास्त जाड किंवा निब्बर आणू नका। पूर्ण सालही काढून झालेली आहे। आता किसून घ्यायची। तुम्हाला जाड किंवा बारीक लागतं त्याप्रमाणे तुम्ही ही किसणी वापरा आणि किसून घ्या। मी मध्यम आकाराची किसणी घेतलेली आहे। आता यावरती किसून घेते आणि तुम्हाला जर किसायला अवघड वाटत असेल तर तुम्ही कुकरला याचे तुकडे करून वाफवून घेऊ शकता, पण मला तसे आवडत नाही त्यामुळे मी किसूनच गाजराचा हलवा करते कधीही करताना आणि हा हलवा खूप छान लागतो खाण्यासाठी। आता पूर्ण गाजर अशा पद्धतीने मी किसून घेते आहे। आपले हे गाजर किसून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। गाजर मी 1 किलो घेतलेली आहे। आता इकडे पॅन ठेवलेला गरम करायला, त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। 1 चम्मच तूप टाकते। पॅन छान असा गरम झाल्यानंतर तूप टाकायचं। तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला हा गाजराचा किस टाकून घ्यायचा आणि वाफेवरच हा शिजून घ्यायचा आहे। याचे जे जीवनसत्व असतात पूर्ण यामध्ये आपल्याला असेच ठेवायचे आहे। दूध न वापरता आपण बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने कोणीही अगदी सहज बनवू शकेल असा हलवा आज आपण बघणार आहोत। पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आणि झाकण ठेवायचं आहे यावरती। झाकण ठेवून शिजवल्यामुळे यातली जीवनसत्व यामध्येच राहतात आणि लवकरही शिजतो वाफेने। आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा झाकण काढून मिक्स करून घेऊया। गाजरामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स असतात आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर याचा खूप असा फायदा होतो आणि त्वचेसाठी सुद्धा याचा खूप असा फायदा होतो। त्यामुळे गाजर हे आवर्जून खाल्लेच पाहिजे आणि मुलांच्याही आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे। आता मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवूया। किस नरम होईपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे। आता 2 मिनिटांनंतर पुन्हा मी झाकण उघडलं, पुन्हा मिक्स करायचं आहे। आता किस बघूया आपण नरम झाला आहे का ते चेक करते आहे एकदा मिक्स करून आणि छान असा नरम झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया साखर। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे। आणि वाटीने मोजून 1 वाटी टाकलेला आहे। आता पूर्णपणे साखर यामध्ये मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने साखरेचं पूर्णपणे पाणी आपल्याला यामध्ये होऊ द्यायचं आहे। झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटे, तोपर्यंत साखरेचं पाणी होतं आणि झाकण उघडून बघूया। साखरेचं छान असं पाणी झालेलं आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता। पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला दूध पावडर। आपण खवा किंवा दूध न वापरलं त्यामुळे आपल्याला दूध पावडर टाकायची आहे आणि जरी नाही काही वापरलं दूध पावडर वगैरे नसेल तर तरी खूप छान असा हा गाजराचा हलवा होतो। एक छोटीशी वाटी घेतलेली आहे, त्याने मोजून ही दूध पावडर मी टाकलेली आहे। छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये। अशा पद्धतीने साखरेबरोबर ही शिजते आपोआप आणि मिक्स झाल्यानंतर आता यावरती आपण झाकण ठेवूया। साखरेचं पूर्णपणे पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला। पाणी आटेपर्यंत आपण हा शिजून घेऊया। दूध पावडर आणि दोन्ही छान यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता झाकण ठेवलेलं आणि 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण उघडून पाहू शकता। पूर्णपणे यामधलं पाणी आटलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतला आहे मी। याने खूप छान अशी चव येते आणि लास्टला विलायची टाकायची आहे आपल्याला आणि काजू बदामचे काप, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता आणि मिक्स करायचं आहे। गॅस चालूच आहे। मिक्स होईपर्यंत राहिलं पाणी पूर्णपणे आटून जातं। खूप असा आपल्याला मोकळा नाही करायचा, थोडासा ओलसरच ठेवायचा आहे, छान लागतो खाण्यासाठी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे मंडळी। आता लगेच आपण एका डिशमध्ये हा गाजराचा हलवा काढून घेऊया। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त छान चवदार टेस्टी रेसिपीमध्ये। बाय बाय।